गुड मॉर्निंग. काल आपण इंटिग्रेशनचे फॉर्म्युले पाहिले होते, हे दोन एक्स रेस टू एन असेल आणि ब्रॅकेट. या ब्रॅकेटमध्ये कोणतीही एक्सची टर्म असेल आठवण ठेवा. इथं फक्त एक्स जे असेल, इथं एक्स स्क्वेअर राहू शकतो, एक्स क्यूब, अंडर रूट एक्स, काही राहू शकतं. ओके, हा एक फॉर्म्युला पण होता. फर्स्ट ऑफ ऑल बुकमध्ये प्रिंटिंग मिस्टेक झाली आणि हे लिहिलेलं नाही. बुकमध्ये हे राहिलं आहे, ते लिहून घ्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट टर्म, जी पण ब्रॅकेट टर्म असेल त्याच्या पॉवर इज टू एन आहे, ते ब्रॅकेट टर्मच्या डेरिव्हेटिव्हने इथं या पूर्ण टर्मला डिवाइड करायचे. हे लिहून घ्या, बुकमध्ये राहिलं आहे. दोन थेरम पाहिले ते, कॉन्स्टंट असेल तर आउटसाईड, प्लस मायनस सबट्रॅक्शन, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन असतील तर सेपरेटली इंटिग्रेशन घ्यायचे. आता एक गोष्ट, एक्स स्क्वेअरच्या इंटिग्रेशन घेतला समजा मी 0 to 1, प्रोसेस सांगतो नवीन परत एकदा. एक्स स्क्वेअरच्या इंटिग्रेशन घेतला मी, एक्स रेस टू एनच्या इंटिग्रेशन येतो 2 + 1/2 + 1, पॉवरमध्ये +1 करा. ज्यावेळेस तुम्ही इंटिग्रेशन घेतलं गेलं, याला ह्या स्टेपला काय म्हणतात माहिती का, आपण इंटिग्रेशन म्हणजे आपण इंटिग्रेशन घेऊन घेतलं, आपण याला इंटिग्रेट करून घेतलं. एक्स स्क्वेअरला इंटिग्रेट केलं गेलं, बट लिमिट पुट केलेलं नाही. तर लिमिट असं नाही लिहायचं, याला एकदा इंटिग्रेशन घेतलं गेलं, हे रॉंग आहे, असं लिहायचं नाही. लिमिट केव्हा पण इंटिग्रेशन घेतल्यानंतर बॅक साईडला लिहायचं, ब्रॅकेटच्या वरती, बॅक साईडला ब्रॅकेटच्या वरती. याला असंही लिहिलं जातं, फक्त सिंगल लाईन, ब्रॅकेट कंप्लीट केला जात नाही, असं पण लिहिलं आहे. बट एकदा इंटिग्रेशन झालं, तुम्ही एक्स स्क्वेअरला इंटिग्रेट करून घेतलं की त्याच्यानंतर लिमिट पुट केलं असेल, डायरेक्टली पुट करता काही, पण एकदा इंटिग्रेशन झालं की लिमिट बॅक साईडला लिहायचे, फ्रंटला लिहायचं नाही. हे साईन तोपर्यंतच राहील, इंटिग्रेशनचं साईन तोपर्यंतच असेल जोपर्यंत तुम्ही त्याचे इंटिग्रेशन करणार नाही. आधी इंटिग्रेशन करतो, नंतर इंटिग्रेशन केल्यानंतर जो फॉर्म्युला असेल तो यूज केल्यानंतर असं काहीतरी मिळेल तुम्हाला. त्यावेळेस लिमिट पुट करायचे बाकी असतात, त्यावेळेस लिमिट हे बॅक साईडला लिहितात. ओके, देन मग आपण लिमिट पुट करताना काय करतो, एक्स हा काय असेल, x³ 0 to 1, ब्रॅकेट घ्या, काय पॉईंट. आता लिमिट पुट करताना अप्पर लिमिट पुट करेल मी, मायनस लोअर लिमिट पुट करेल मी, सो आन्सर येईल 1/3. आन्सर आलं 1/3. काल एक होमवर्कच्या प्रॉब्लेममध्ये लिमिट पुट करायचे राहिले होते माझ्याकडे. प्रॉब्लेम सॉल्व करताना इथं प्रॉब्लेम सॉल्व करताना एका प्रॉब्लेममध्ये माझ्याने लिमिट पुट करायचे राहिले. ते मी डायरेक्ट लिमिट सोडून दिलं, फक्त सॉल्व करून घेतलं, लिमिटने पुट केले त्या प्रॉब्लेममध्ये, ते राहिलं होतं माझ्या. आता होमवर्क काय दिलं आता बघा, y परत इथं सॉल्व करू आपण, y = x² + z². यू हॅव टू फाइंड y dz. तर चुकलं असेल तर त्याने बघून घ्यायचं नीट. y dz मी काय करेल, yची व्हॅल्यू पुट करेल आधी, काय राहील, x² + z². इकडं काय व्हेरिएबल dz आहे, मध्ये ॲडिशन आहे, पॉवर नाही आहे म्हणजे मला ॲडिशनचा हा फॉर्म्युला यूज करून मी दोघांना सेपरेट करून घेईल इंटिग्रेशन घेण्यासाठी. ओके, काय येईल, x² dz + d² dz. ओके, आता मी याचे इंटिग्रेशन करेल. याच्यासाठी लिमिट काय दिली होते मी, लिमिट विसरलो माझी. चला ठीक आहे, सपोज z = 1, z1 = 1 and z2 = 3. हा का तुमचा z1, हा तुमचा z2, हा तुमचा z1, हा तुमचा z2, हा तुमचा z1, हा तुमचा z2. ओके, जोपर्यंत झेडने इंटिग्रेशन घेणार आहे, इथं जोपर्यंत dz दिसतोय तुम्हाला तोपर्यंत लिमिट मस्ट इन टर्म्स ऑफ झेडच पाहिजे, एक्सचे लिमिट घ्यायचं नाही. जो व्हेरिएबल असेल तेच लिमिट असतं, त्याच्यात करस्पॉन्डिंग लिमिट असतं. z1 आहे 1, z2 आहे 3. काय इथं x² dz, z1 1, z2 3. इथं काय आहे
झेड स्क्वेअर डी झेड. एक्स स्क्वेअर इज अ कॉन्स्टंट बिकॉज व्हेरिएबलवर काहीच कनेक्शन नाही त्याच्या, सो टेक इट आउटसाइड. अकॉर्डिंग टू फर्स्ट 1 to 3 डी झेड प्लस 1 to 3 झेड स्क्वेअर डी झेड. एक्स स्क्वेअर ॲज इट इज. आता याच्या इंटिग्रेशन काहीच नसेल म्हणजे काय, तो व्हेरिएबलच येतो. कारण का, परत जा, इथं काहीच नाही म्हणजे इथं काय घेईल मी 1 घेईल. ओके, मी 1ला कसं लिहू शकतो इन टर्म्स ऑफ झेड, कारण मला झेडच्या रिस्पेक्टिव्ह इंटिग्रेशन घ्यायचे आहे म्हणून मी याला असं लिहिल झेड रेस टू 0 डी झेड. कोणाच्याही रेस टू 0 घेतला त्याच्या आन्सर येतं 1, सो झेड रेस टू 0 मी लिहू शकतो इन्स्टेड ऑफ 1. नेक्स्ट, याचे इंटिग्रेशन करताना काय होईल, यूज पॉवर फॉर्म्युला. जी पण पॉवर असेल त्याच्यामध्ये 1ने प्लस करेल मी, सो 0 + 1. आणि पूर्ण हे जे +1 केल्यानंतर जी टर्म येईल ती डिनॉमिनेटरला घेईल मी 0 + 1. दिस इज झेड. म्हणजेच काय, इथं काहीच नसेल ज्यावेळेस इंटिग्रेशन आणि व्हेरिएबलच्या ज्या डी झेड किंवा डी एक्स किंवा डी वाय जी असेल ही टर्म दोघांच्यामध्ये इथं काहीच नसेल इंटिग्रेशन घेण्यासाठी, तर जो व्हेरिएबल असतो तो डायरेक्टली येतो. लिमिट येईल बॅक साईडला. एकदा इंटिग्रेशन घेतलं गेलं, एकदा डी झेड आणि साईन गेली की ब्रॅकेट घ्यायचे आणि ब्रॅकेटच्या बॅक साईडला लिमिट द्यायची. प्लस 1 to 3 याचे इंटिग्रेशन आता डी झेड स्क्वेअरचे इंटिग्रेशन काय येईल, ऑब्व्हियसली फर्स्ट फॉर्म्युला आहे n+1/n+1. इथं n काय आहे 2+1/2+1 ब्रॅकेट कंप्लीट. आणि ब्रॅकेटच्या वरती बॅक साईडला, कुठं बॅक साईडला लिमिट 1 to 3. ही साईन गेली, डी झेड गेला का लिमिट बॅक साईडला. परत एकदा सांगतो मी, हा तुमचा एक्स स्क्वेअर. ओके, पुट अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. अप्पर लिमिट काय आहे 3 मायनस लोअर लिमिट काय आहे 1. झेडच्या जागेवर मी लिमिट पुट केले ब्रॅकेटमध्ये. इथं काय येईल z³ 1 to 3. काय आला हा 2x². what about this, पुट अप्पर लिमिट 3³ झेडच्या जागेवर मी अप्पर लिमिट म्हणजे 3 पुट केला /3 मायनस लोअर लिमिट पुट करा. झेडच्या जागेवर लोअर लिमिट पुट केला तर 1/3. याच्यानंतर जस्ट मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन राहिलं ते. 2x² ॲज इट इज प्लस 27/3 3च्या क्यूब येतो 27 मायनस 1/3 2x² प्लस 9 मायनस 1/3 2x² प्लस 27 मायनस 1/3 9. ओके, 27 मायनस 1/3 2x² प्लस आन्सर. आलं नसेल तर चेकआउट करा. मे बी हे फक्त मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे, मे बी एखादा घोळ पण झाला असेल. बट तुम्हाला याच्यातून शिकायचं काय, इंटिग्रेशन एकदा इंटिग्रेशन घेतलं गेलं की लिमिट बॅक साईडला पुट करायची. लिमिट ऑलवेज पुट बॅक साईड, फ्रंटला पुट करायचं नाही. एकदा तुम्ही याचे इंटिग्रेशन घेतलं की हे साईन सोडून द्या त्याला, डायरेक्ट ब्रॅकेट. इथं बघा इंटिग्रेशन डी झेड होता, मी झेड घेतला, इथं झेड स्क्वेअर होता. एकदा इंटिग्रेशन केलं गेलं ब्रॅकेटमध्ये घ्या, लिमिट बॅक साईडला पुट करा. आणि फॉर्म्युला बुकमध्ये तो फॉर्म्युला करेक्शन करून घ्या. अजून एक एक्झाम्पल होतं y = x² प्लस झेड y = x प्लस झेड त्याचा स्क्वेअर घेतलं का. फाईन करायचं होतं तुम्हाला इंटिग्रेशन ऑफ y dz. फाईन काय करायचं होतं इंटिग्रेशन ऑफ y dz. ओके,
लिमिट समजा आता ती लिमिट काय मला आठवण नाही, बट सपोज झेड इज इक्वल टू 2 टू Z1 इज इक्वल टू 2 अँड Z2 इज इक्वल टू 4. काय येईल, वायची व्हॅल्यू पुट करेल सर मी एक्स प्लस झेडचा स्क्वेअर डी झेड Z1 Z2. ओके, Z1 टू Z2 काय आहे 4. देन हा काय आहे एक्स प्लस झेडचा स्क्वेअर डी झेड. आता ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, सो वी कांट यूज दिस फॉर्म्युला. ब्रॅकेटचा स्क्वेअर असेल तर वी हॅव टू यूज द पॉवर फॉर्म्युला. ओके, इन टर्म्स ऑफ ब्रॅकेट किंवा इन टर्म्स ऑफ फंक्शन म्हणा. आता अकॉर्डिंग टू दॅट फर्स्ट ब्रॅकेट जी टर्म आहे त्याच्या रेस टू n प्लस 1. n काय 2, ब्रॅकेट जी टर्म असेल त्याच्या रेस टू n होता, आता n प्लस 1 होईल आणि ॲज इट इज होईल वरती. तो काय असेल एक्स प्लस झेड 2 प्लस 1 3 2 प्लस 1 डिनॉमिनेटरला n प्लस 1 म्हणजे हा तुमचा 2 प्लस 1 ब्रॅकेटमध्ये इंटू डी बाय डी झेड ब्रॅकेट टर्म ॲज इट इज. ब्रॅकेटची टर्म ॲज इट इज विदाऊट पॉवर सोडून द्यायची, फक्त ब्रॅकेटच्या टर्मच्या डेरिव्हेटिव्हने डिवाईड करायची वरती. ओके, परत विसरत होतो आम्ही. आता हे झालं तुमचे इंटिग्रेशन. मी काय केलं, इंटिग्रेशन घेऊन टाकलं. आता लिमिट कुठं ठेवेल मी 2 to 4 ब्रॅकेट कंप्लीट पूर्ण बाहेर. पूर्ण ब्रॅकेट हा तुमचा एक्स प्लस झेड क्यूब अपॉन 3 n प्लस 1 काय तो 3 डेरिव्हेटिव्ह. आता याच्या डेरिव्हेटिव्ह घेताना कसा होईल, ॲडिशन मध्ये पॉवर नाही म्हणजे याच्या डेरिव्हेटिव्ह प्लस झेडचा डेरिव्हेटिव्ह काय येईल तो डी एक्स बाय डी झेड प्लस डी झेड बाय डी झेड. लिमिट आहे 2 to 4. दिस इज 3. ओके, डी एक्स बाय डी झेड 0, कारण एक्स आणि झेडमध्ये कोणताच कॉन्टॅक्ट नाही. एक्स काय येईल आउटसाईड येऊन जाईल ॲज अ कॉन्स्टंट म्हणून. मग राहिला काय, काहीच राहिला नाही म्हणजे राहिला 1, म्हणजेच काय झेड रेस टू 0 राहिला, तो 0 पुढे येईल म्हणजेच डी एक्स बाय डी झेड हा फायनली आन्सर 0 येईल. ब्रॅकेट घ्या 0 प्लस डी झेड बाय डी झेड 1 हा तुमच्या 2 4. एक्स प्लस झेडचा क्यूब अपॉन 3 हा तुमच्या 2 to 4. आत्ता मी लिमिट पुट करेल. आता काय राहिलं आहे काय सिम्प्लिफाय करण्यासाठी काहीच राहिलं नाही, सो मी आता लिमिट पुट करेल. लिमिट पुट करताना मी आधी अप्पर लिमिट पुट करेल. अप्पर लिमिट पुट केलं मी 4 प्लस झेडचा क्यूब दिस इज 3 मायनस लोअर लिमिट पुट करेल 2 प्लस झेड ब्रॅकेट क्यूब अपॉन 3. संपलं. याला फर्दर सॉल्युशन करू शकतो आपण क्यूब्स ब्रॅकेट सॉल्व करून, बट इनफ. आपल्याला इंटिग्रेशन शिकायचे, जनरल मॅथमॅटिक्स नाही शिकायची. तर आणि लास्ट प्रॉब्लेम होता y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर रेस टू 5. यू हॅव टू फाइंड y इंटिग्रेशन ऑफ y डी झेड अँड इंटिग्रेशन ऑफ y डी एक्स. फर्स्ट फाइंड करू आपण इंटिग्रेशन ऑफ y डी एक्स. आता याचे पण लिमिट काय होते, तुमचे आन्सर मे बी डिफरंट असेल कारण लिमिट डिफरंट आहे, आठवण ठेवता. फक्त कसं सॉल्व करताय हे बघा, कसं सॉल्व करतो मी ते बघा. एक्स इज इक्वल टू 1 टू एक्स इज इक्वल टू 2, x1 इज इक्वल टू 1, x2 इज इक्वल टू 2, z1 इज इक्वल टू 2, z2 इज इक्वल टू 4. आता y डी एक्स फर्स्ट फाइंड करतो मी दिस. yची व्हॅल्यू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर झेड स्क्वेअर रेस टू 5
डी एक्स. आता इथे मी ॲडिशन फॉर्म्युला यूज करू शकत नाही, कारण काय ब्रॅकेटच्या रेस टू 5 काहीतरी पॉवर येते ब्रॅकेटला, म्हणून मला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. लिमिट होतं इथं एक्स व्हेरिएबलने घेतो आहे, तो मी कसलं व्हेरिएबल लिमिट घेईल x1 टू x2. x1 काय दिला आहे 1, x2 दिला आहे 2, ब्रॅकेटमध्ये x² + z² रेस टू 5 dx. आता मी याचे इंटिग्रेशन करेल बाय दिस फॉर्म्युला. फर्स्ट ब्रॅकेट टर्मच्या रेस टू पॉवरमध्ये +1 करू, x² z² 5 + 1. ओके, 5 + 1 ॲज इट इज डिनोमिनेटरला इंटू ब्रॅकेट घ्यायचं आहे. इथं ब्रॅकेटमध्ये काय घेऊ आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सने घेतो ना. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट टर्म. आता ब्रॅकेटमध्ये कोणती टर्म आहे x² + z². ओके, हा पूर्ण ब्रॅकेट कंप्लीट आहे. कसा पूर्ण ब्रॅकेट कंप्लीट आणि लिमिट बॅक साईडला येतील ब्रॅकेटच्या. एकदा इंटिग्रेशन घेतलं गेलं dx आणि हे जे साईन इंटिग्रेशन तिथं गेलं की 1 2 जे लिमिट असतील ते बॅक साईडला ब्रॅकेटच्या वरती लिहायचे, म्हणजे ब्रॅकेटला टच लिहायचे. एक सबस्क्रिप्टला एक सुपर सबस्क्रिप्ट आणि एक सबस्क्रिप्टला लिहायचे. पुढे काय होईल ओके x² + z². 5 + 1 6, 5 + 1 6. ओके, इथं काय आहे ब्रॅकेटला पॉवर नाही आणि ब्रॅकेटमध्ये ॲडिशन आहे, सो वी कॅन यूज सेकंड थेरम ऑफ डेरिव्हेटिव्ह जस्ट लाईक दिस. सेपरेट इंटिग्रेशन करतो तिथं सेपरेट डेरिव्हेटिव्ह काय होईल तो d/dx x² + d/dx z². ओके, आणि होल असा मोठा ब्रॅकेट काढायचा आणि त्याला लिमिट ठेवून द्यायची. हो, इसका क्या होगा, कुछ भी नहीं होगा सर, इसका ॲज इट इज ठेवा त्याला 6. डेरिव्हेटिव्ह ऑफ x² काय होईल तो x² मी जे डेरिव्हेटिव्ह घेतला साईडला घेतो मी तो x² डेरिव्हेटिव्ह घेतला तर पॉवरमधून पॉवर जी असेल ती ऑलरेडी पुढे येईल डेरिव्हेटिव्ह घेताना. हा 2 आला फ्रंटला येईल. ओके, आणि x² पॉवरमधून 1 मायनस होईल, म्हणजे तो काय राहिला 2x. सो मी डायरेक्टली लिहितो इथं 2x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ z² विथ रिस्पेक्ट टू x. हा काय कॉन्स्टंट आहे, आउटसाईड येईल तिथं काहीच राहणार नाही, सो डेरिव्हेटिव्ह येतो 0. इंटिग्रेशन राहिलं असतं तर आलं असतं x, जे व्हेरिएबल असेल तोच येतो. काहीच नसेल इंटिग्रेशनमध्ये इंटिग्रेट करण्यासाठी तर जे व्हेरिएबल असेल त्याच्या रिस्पेक्ट टू तुम्ही इंटिग्रेशन घेणार आहे ते येईल डायरेक्टली. डेरिव्हेटिव्हमध्ये काहीच नसेल तर डायरेक्टली आन्सर येतं 0. अगेन्स्ट ब्रॅकेट कंप्लीट 1 to 2. आता काय राहिलं आहे का ओके ठीक आहे, अजून थोडं सिम्प्लिफाय करू. x² z² रेस टू ब्रॅकेटच्या 6/6 × 2 12x. लिमिट आहे 1 to 2. आत्ता काही नाही राहिलं, सो मी पुट करेल लिमिट. इकडं पण x आहे, इथं पण x आहे. ओके, आता लिमिट पुट करताना काय करेल मी आधी अप्पर लिमिट पुट करून घेईल पूर्ण इक्वेशनमध्ये, मायनस करेल लोअर लिमिट पुट करेल पूर्ण इक्वेशनमध्ये. अप्पर लिमिट एक्सच्या जागेवर येईल 2, 2चा स्क्वेअर 4 + z² रेस टू 6. काय केलं मी एक्सच्या जागेवर 2 पुट केला, 2चा स्क्वेअर होईल म्हणून डायरेक्टली 4 लिहिला. डिवाइड बाय 12 × 2, एक्सची व्हॅल्यू 2 पुट केली, मायनस लोअर लिमिट पुट करेल. लोअर लिमिट पुट करताना ब्रॅकेटमध्ये 1चा स्क्वेअर 1 + z² रेस टू 6, ब्रॅकेटच्या रेस टू 6 आहे का तो, आणि हा आला तुमचा 12. नेक्स्ट टर्ममध्ये बस राहू द्या, काही गरज नाही पुढे सॉल्व करायला, जस्ट मॅथमॅटिक्स आहे ते आपल्याला गरज नाही. इथं काय होईल 24 होऊन जाईल.
तुम्ही त्याच्यातून कॉमन काढला 1/12 1/12 असा कॉमन जे काढला समजा पूर्ण टर्ममधून तर तो काय राहील 4 + z² रेस टू 6/2 मायनस 1 + z² 6/1 काढला नसता काही फरक पडत नाही. आपल्याला इंटिग्रेशन शिकायचे जनरल मॅथमॅटिक्स हे नंतर प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना होतं आणि ते एक्सपेक्टेड आहे तुमच्याकडनं की कुठं कॉमन काढायचं असतं कुठं काय करायचे ते. सेम प्रॉब्लेम dz लिमिट z1 टू z2 ओके. इंटिग्रेशन yची व्हॅल्यू काय दिली x² + z² रेस टू 5 ही दिली yची व्हॅल्यू. इकडं dz z1 = 2 z2 = 4. इंटिग्रेशन घ्यायचे असेल तर वी हॅव टू यूज दिस फॉर्म्युला बिकॉज इथं काय आहे पॉवरमध्ये हे ब्रॅकेटच्या वरती काहीतरी पॉवर दिली. सो यूज करताना परत ब्रॅकेट घेईल मी. आता इंटिग्रेशन घेतो मी. ब्रॅकेटच्या टर्म जे रेस टू जी पॉवर आहे त्याच्यामध्ये +1 करणार. इथं काय आहे n5 आहे. सो ब्रॅकेट टर्म काय येईल x² + z² रेस टू 5 + 1. ही जी पण टर्म असेल ती डायरेक्टली डिनॉमिनेटरला n+1 जो पण असतो तो डायरेक्ट आपण खाली लिहितो इंटू d/dz. dz का घेतो आहे कारण इंटिग्रेशन आहे झेडने म्हणून dz ज्याच्याने इंटिग्रेशन असेल त्याच्याने जिथं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. ब्रॅकेटची टर्म काय आहे x² + z². झालं इंटिग्रेशन घेतलं गेलं. लिमिट कुठे जातील तर सर लिमिट बॅक साईडला जातील ब्रॅकेटच्या वर ब्रॅकेटला. हा काय होईल x² + z² रेस टू 6 डेरिव्हेटिव्ह सेपरेट d/dz x² प्लस d/dz z². लिमिट पूर्ण होल ब्रॅकेट 2 to 4 वरती ॲज इट इज खाली पण तो 6 ॲज इट इज. इसका क्या होगा जेड से जेडने डेरिव्हेटिव्ह घेतो आहे मी एक्सचा सो आन्सर येईल बिग 0. dz z²चा डेरिव्हेटिव्ह घेतो विथ रिस्पेक्ट टू झेड सो तो आन्सर येतो 2z ब्रॅकेट कंप्लीट 2 to 4. x² + z² रेस टू 6 हा काय होईल 12z ब्रॅकेट लिमिट काय आहे 2 to 4. आता मी काय करेल पूर्ण लिमिट पुट करून देईल. आधी 4 आधी काय आहे 4 x⁻⁴ एक्सच्या जागेवर मी काय पुट करेल 4 तो 4चा स्क्वेअर प्लस झेडच्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या स्क्वेअर ॲज इट इज 6 डिवाइड बाय 12z किती आला 12z म्हणजे 12 × 4 झेडच्या जागेवर लिमिट पुट करतो आहे. हे झालं अप्पर लिमिट पुट होऊन गेलं पूर्ण इक्वेशनमध्ये मायनस. आता मी लोअर लिमिट पुट करेल लोअर लिमिट काय आहे 2 एक्सच्या जागेवर 2 पुट करेल मी 2चा स्क्वेअर झेडचा स्क्वेअर रेस टू 6 खाली काय आहे 12z सो 12 × 2 ह्याला सॉल्व केलं ॲन्सर येईल. लक्ष एवढं द्यायचे तुम्हाला आता की तुम्ही जर लिमिट पुढे लिहित असाल तर त्याला मागे लिहा. एकदा इंटिग्रेशन झालं की लिमिट बॅक साईडला लिहायचं ब्रॅकेटसमोर.
अजून एक एक्झाम्पल पाहू आपण. फाइंड इंटिग्रेशन ऑफ y dx. Find integration of y dx if x1 is equal to a and x2 is equal to b. If x1 is equal to a and x2 is equal to b, if y is equal to under root x plus b, y is equal to under root x plus b. First okay, y dx हे फाइंड करायचे विथ लिमिट x1 टू x2. ओके, y ची व्हॅल्यू पुट करेल मी. x1 काय आहे a, x2 काय आहे b. ओके, y ची व्हॅल्यू अंडर रूट एक्स बी, ब्रॅकेट येऊन घ्यायला लागलीस तर dx. ओके, ज्या वेळेस डेरिव्हेटिव्ह घ्यायचे असेल तुम्हाला, डेरिव्हेटिव्ह किंवा इंटिग्रेशन दोघांमध्ये ब्रॅकेट टर्म दिसत असेल तर यू हॅव टू कन्वर्ट ब्रॅकेटने सॉरी अंडर रूटमध्ये एखादी टर्म दिसत असेल तर यू हॅव टू कन्वर्ट दिस अंडर रूटला पॉवरमध्ये कन्वर्ट करायचं. आणि ते कसं होतं एक्स प्लस बी रेस टू 1/2. कसं होईल ते एक्स प्लस बी रेस टू 1/2 अंडर रूटच्या जागेवर रेस टू 1/2 करायच्या. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनमध्ये जेव्हा पण तुम्हाला कोणतीही टर्म असेल पण अंडर रूटमध्ये असेल तर त्या अंडर रूटला आधी पॉवरमध्ये कन्वर्ट करायचे आणि पॉवरच्या फॉर्म्युलाइज करायचे. दिस ए टू बी हा काय असेल एक्स प्लस बी रेस टू 1/2. सिम्पली गोष्ट. इथं वेगळं वाटत होतं कसं काय घेणार सर फॉर्म्युला नाही काही नाही. इथं बघा ज्याला पॉवरचा फॉर्म्युला डायरेक्टली यूज होईल ब्रॅकेट टर्म आहे तर मी हा फॉर्म्युलाइज करले इन्स्टेड ऑफ दिस. आणि हा फॉर्म्युला ज्यावेळेस यूज होईल हा इथं ब्रॅकेट एक्स प्लस बी रेस टू 1/2 याच्यामध्ये मी प्लस करेल कारण n+1 करतो आपण. हा तुमच्या एक्स प्लस बी 1/2 + 1 खाली पण काय येईल 1/2 + 1. डेरिव्हेटिव्ह ऑफ ब्रॅकेट टर्म ब्रॅकेटमध्ये काय टर्म आहे एक्स प्लस बी. लिमिट येईल ए टू बी. इथं 0 to 1 3 to 2 काही दिलेलं नाही. ए टू बी दिलं आहे व्हेरिएबल म्हणजे कॉन्स्टंटच्या याच्यामध्ये दिलं आहे. इथं ए आणि बी हे काय दोघं कॉन्स्टंट आहेत. काही पण व्हॅल्यू असू शकते त्यांची पण कॉन्स्टंट येते. काय येईल वरती एक्स प्लस बी रेस टू 3/2. अर्धा आणि एक दीड म्हणजे काय 3/2. ओके, टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस. काय येईल इथं ॲडिशन आहे ब्रॅकेट रेस टू पॉवर नाही म्हणून मी ॲडिशनच्या थेरम यूज करा. म्हणजे काय सेपरेटली याच्या डेरिव्हेटिव्ह प्लस याच्या डेरिव्हेटिव्ह घेईल. ब्रॅकेट टर्म घेतो मी d/dx. फर्स्ट टर्म आहे एक्स प्लस d/dx. सेकंड टर्म आहे बी. ओके, परत विचारलो कसं व्हायचं सर तुमचं पण ए टू बी. ओके, पुट करा आता. नाही सॉरी पुट नका करू, आधी डेरिव्हेटिव्ह फाईंड करा. हा तुमच्या एक्स प्लस बी रेस टू 3/2 ॲज इट इज. हा 3/2 ॲज इट इज. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म d/dx ऑफ एक्स. काय आहे d/dx ऑफ एक्स. ए कॉन्स्टंट आहे सो आउटसाईड हा राहील तुमच्या d/dx. सो आन्सर इज ए. नंतर d/dx ऑफ बी. बी इज अ कॉन्स्टंट काहीच राहिलं नाही तर आन्सर येईल 0. परत ब्रॅकेटच्या बॅक साईडला लिमिट इकडे लिहितो हा मी आता. नेक्स्ट स्टेप काय येईल एक्स प्लस बी रेस टू 3/2. डिनोमिनेटरला येईल 3/2 ए. हा 0 लिमिट आहे ए टू बी. आता पुट करेल मी अप्पर लिमिट
अप्पर लिमिट पुट करेल तर काय येईल, ए एक्सच्या जागेने पुट करेल बी, फर्स्ट टर्म येईल ए बी प्लस बी रेस टू 3/2, इकडं काय असेल 3/2 ए. ओके, मायनस इथेच पुट करतो आहे मायनस एक्सच्या जागेवर लोअर लिमिट म्हणजे काय बोलतो ए स्क्वेअर बी, एक्सच्या जागेवर लोअर लिमिट म्हणजे ए पुट केला मी इथं, काय आला तो ए इंटू ए स्क्वेअर, हा काय राहील बी रेस टू 3/2 डिवाइड बाय 3/2 आन्सर. जेव्हा जेव्हा तुम्हाला अंडररूटमध्ये दिसेल डेरिव्हेटिव्हमध्ये इंटिग्रेशनमध्ये ऑलवेज त्याला काय कन्वर्ट करायचं, पॉवरमध्ये करायचं. आणि पॉवरमध्ये कन्वर्ट करताना काय होतं की जी पण टर्म असेल अंडररूटमध्ये त्याच्या रेस टू 1/2 होतं. अजून एक एक्झाम्पल घेतो. dx where x1 is equal to 2, x2 is equal to 15. x1 x2, x1 काय दिला आहे 2, x2 काय दिला आहे 15. ओके, x रेस टू -3/2 dx. क्लिअरली पॉवर आहे, नो ब्रॅकेट टर्म, डायरेक्ट फर्स्ट फॉर्म्युला करेल. काय होईल इंटिग्रेशन घेताना आणि ब्रॅकेट घेऊन घेतो मी, x रेस टू n+1 होतो, इथं काय -3/2 + 1, x रेस टू -3/2 + 1 डिवाइड बाय हे पूर्ण टर्म n+1 डायरेक्ट खाली येते, तर काय येईल -3/2 + 1. डेरिव्हेटिव्ह घ्यायची काहीच गरज नाही. ओके, कारण ब्रॅकेट टर्म नाही की तर डेरिव्हेटिव्हची कोणती टर्म येणार नाही, डायरेक्ट असं लिहू आपण याला -3/2 + 1. लिमिट काय दिले 2 to 15. x रेस टू हा तुमचा असेल -1/2, लागलेच करून बा -3/2 + 1/1 -3 + 2/2 सो -1/2. खाली पण काय येईल मग -1/2. लिमिट काय आहे 2 to 15. 2 वरती त्याला जाईल 2x रेस टू -1/2, ही पूर्ण टर्म अशी मायनस राहील, हे झाले 2 to 5. आता लिमिट पुट करताना हा मायनस ॲज इट इज, हा 2 पण एक्सच्या जागेवर काय पुट करणार अप्पर लिमिट म्हणजेच काय 15 रेस टू -1/2, 15 रेस टू -1/2. किंवा थोडं रिअरेंज करून घेऊ आपण आता याला, ब्रॅकेटमध्ये मायनस ॲज इट इज 2x रेस टू 1/2 2 to 15. मी आधीच सांगितलं आहे न्यूमेरेटरला काहीतरी मायनसची टर्म असेल तर त्याला डिनोमिनेटरला लिहून घ्या. रेस टूमध्ये मायनस असेल तर एखादा व्हेरिएबल आहे x y z काही पण व्हेरिएबल असेल त्याच्या रेस टू मायनस टर्म असेल, काय इथं बघा इथं -1/2 आहे रेस टूमध्ये, तर मी त्याला खाली प्लस करून लिहून घेतलं. ओके, आत्ता मी लिमिट पुट करेल मायनस हा काय आहे 2 अप्पर लिमिट पुट करतो आहे 15 रेस टू 1/2. ओके, हा मायनस, एक काम करू या मायनसला ब्रॅकेटच्या बाहेर लिहू, पूर्ण टर्मला मायनस आहे तो त्याला ब्रॅकेटच्या आधी लिहिला मी. ओके, फर्स्ट टर्ममध्ये 15 पुट केला, आता मायनस लोअर लिमिट मायनस का बाहेर घेतला मी आउटसाईड का घेतला, कारण इथं मायनस आता मायनस मायनस बघा प्लस होईल,
त्यावेळेस घोळ झाला असतं. म्हणून अगर टर्म जो मायनसमध्ये असेल लिमिट पुट करण्याच्या आधी तर त्याला ब्रॅकेटच्या आउटसाईड लिहून घ्या आणि त्याच्यानंतर ब्रॅकेट करून मग लिमिट पुट करा. म्हणजे ज्यावेळेस येतं मायनस येतो त्यावेळेस ते घोळ नाही होत. काय याचे आन्सर मायनस दिस इज 2 15⁻⁴ म्हणजे √15 काय आला तो √15 मायनस 2/√2 कारण कोणाच्याही ⁻⁴ असेल तर त्याचा अर्थ होतो की तो अंडर रूटमध्ये मायनसच्या मध्ये घेऊन गेलो मी तर तो काय होईल हा मायनस ही टर्म जी असेल ती मायनस होईल परत मायनस मायनस हा तुमचा प्लस होईल. अजून सिम्प्लिफाय करायचे असेल म्हणजे आधी पॉझिटिव्ह टर्म लिहितोय मी 2/√2 मायनस 2/√15 JEE याला अजून कसं केलं असतं माहिती आहे का त्यांनी. आता हे आन्सर आलं सपोज तर त्यांनी JEE कसं आन्सर दिलं असतं √2 मायनस 2/√15 असं काहीतरी आन्सर असतं JEE नीटमध्ये. तुम्ही फायनल आन्सर हे आलं त्यांनी दिलेलं राहिलं असतं असं काहीतरी. कसं आलं ते तर 2/√2 आपण इथपर्यंत आलो आहे मायनस 2/√15 इथपर्यंत आलो आहे. 2ला मी कसं लिहू शकतो √2 इंटू √2 हा तर √2 ॲज इट इज मायनस 2/√15 ॲज इट इज लिहू शकतो ना मी √2 इंटू √2 2 काय होईल a इंटू ए स्क्वेअर √a इंटू √a स्क्वेअर दोघं सेम आहे त्या टर्मच्या स्क्वेअर येईल. हा काय आहे √a म्हणजे याला मी असं लिहू शकतो हा वरती परत स्क्वेअर √च्या जागेवर मी ⁻⁴ आपल्याला दिस टू कॅन्सल आन्सर आलं a. म्हणजेच काय दोन सेम टर्म असेल √मध्ये दोघांचे मल्टिप्लिकेशन होत असेल तर डायरेक्टली ते येते. ओके इथं काय केलं मी 2 इंटू √2 सॉरी √2 इंटू √2 काय होईल 2 होईल म्हणून याच्या जागेवर असं लिहिलं आणि मग हा √2 कॅन्सल झाला आणि मग फायनली आन्सर येईल. थोडं लहान लहान अरेंजमेंट केलेलं असतं त्यांनी. होमवर्कसाठी if y is equal to √2x plus z y is equal to x⁵5/2 y is equal to 3x² plus z³ ओके 3 लिमिट आहे x1 इज इक्वल टू 1 x2 इज इक्वल टू 2 z1 इज इक्वल टू 3 z2 इज इक्वल टू 5. फाइंड करायचे तुम्हाला y dx इंटिग्रेशन ऑफ y dx अँड इंटिग्रेशन ऑफ y dz. लिमिट कसं पुट करायचे ते बघा. लिमिट ऑलवेज लिमिट बॅक साईडला ठेवा. एकदा इंटिग्रेशन झालं की लिमिट बॅक साईडला ठेवा ब्रॅकेटच्या सबस्क्रिप्ट अँड सुपर सबस्क्रिप्टमध्ये. ओके त्या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके साईन काढताना थोडंसं नीट काढा. फॉर्म्युला बुक मग बघा ते कसं दिलं असं जास्त
हॉरिझॉन्टल नका जाऊ त्याला, इन्क्लाइन नका करू, व्हर्टिकलीच फाईन करा. तुम्ही काढताना असं करून येत आहे असं, एवढं हॉरिझॉन्टली नका करू त्याला, व्हर्टिकली जस्ट. ओके ठीक. बाकी नेक्स्ट लेक्चरला पाहू. याच्यानंतर 2-3 फॉर्म्युला अजून साईन कॉसचे ते पण पाहू आणि एक लॉगचा फॉर्म्युला आहे ते पण पाहू. आणि एखादा प्रॉब्लेम मध्ये चुकतो. ओके, काल मी एका प्रॉब्लेममध्ये लिमिट पुट करायचं राहिलं होतं आणि तशी चुकी झाली माझ्याने, तर दाखवायचं की सर हे चुकलं आहे तुमचं. सो उद्या भेटू आता. 40